श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 201 ते 250 समं कायशिरो ग्रीवं धारयत्र चलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वंशदिशच्चानवलोकयनं। शरीराचा मध्यभाग शिर व मान सरळ स्थिर ठेवून स्वतःच्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी निश्चल करून इकडे तिकडे पाहू नये। तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे बाहुमुळी दिसे थोरीव आली। मग द्रोणाकार होऊन दोन्ही हाताचे तळवे आपोआप डाव्या पायावर टेकतात, त्यामुळे दोन्ही खांदे उंचावलेले दिसतात। माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहाती। नंतर उंचावलेल्या दोन्ही दंडांच्या मध्ये मस्तक रुतून बसते आणि डोळ्यांच्या पापण्या आपोआप मिटू लागतात। वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया। डोळ्यांची वरची पाती मिटतात, परंतु खालची पापणी विकास पावते, त्यामुळे डोळे अर्धवट उघडे राहतात। दिठी राहुनी अंतुलीकडे बाहेर पाहुनी घाली कोडे ते ठाई ठाऊ पडे नासाग्रपिठी। दृष्टी ही आतल्या आत डोळ्यातच राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही। जर कौतुकाने बाहेर आलीच तर ती नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते। ऐसे अंतूचा अंतुची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधी दिठींचे ते तिचे होय। वरच्या बाजूने डोळ्याचे पाते आतच राहते, बाहेरील आत जात नाही, त्यामुळे डोळ्यांची अर्धी उघडलेली अर्धी मिटलेली अशी अर्धोन्मिली दृष्टी नाकाच्या शेंड्यावरच स्थिरावते, म्हणजेच अर्धोन्मिलित स्थितीत एकसारखी कायम राहते। आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पहावी हे चाडसरे आगवी आपैसिया। आता चोहोकडे पाहण्याची अथवा रूप विषय न्याहाळण्याची इच्छा आपोआप नाहीसी होते। मग कंठनाळ आटे हनुवटी हे हडवती दाटे ते गाडी होऊनी नेटे वृक्षस्थळी। मग गळा आकुंचित होतो, हनुवटी गळ्याखालच्या खळगीत रुतून बसते आणि मान गच्च होऊन छातीला रेटू लागते। माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरो मणिपे पंडू कुमरा। अर्जुना, त्यामध्ये कंठमणी म्हणजेच गळ्याची घाटी अदृश्य होते, असा जो बंध होतो त्याला जालंधर बंध म्हणतात। नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू। होडियाना बंब बेंबीवर पुष्ट होतो, पोट खपाटीला जाते आणि हृदय कमल आत प्रफुल्लित होते। स्वादिष्ठानावरी चिले कांठी नाभी स्थाना तळवटी बंधू पडे किरटी ओडियाना तो। अर्जुना, शिश्नावरील काठास व बेंबीच्या खालच्या भागास जो बंध होतो त्यास वेढियाना बंध असे म्हणतात। प्रशांतात्मा विगत बिभ्रचारी व्रते स्थितः मनः संयममुचितो युक्त आसीत मत्पर। योगाने शांत अंतकरणाने निर्भय होऊन ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून मनाचे संयमन करून माझ्या ठिकाणी चित्त लावून मत्परायण होऊन आसनावर बसतो। एशी शरीराबाहेरली पलीकडे अभ्यासाची पाखर पडे तव अंतुत्राय मोडे मनोधर्माची। अशा बंद मुद्रांनी शरीराच्या बाहेरच्या अंगावर योगाभ्यासाचा ठसा उठतो
आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंगमन विरमे सावियाची. कल्पना नाहीसी होते, मनाची बाह्य विषयांकडील ओढ थांबते व सहजच मनाची व देहभावाची जाणीव नाहीसी होते. क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली, हे आठवणही हरपली न दिसे वेगा. भूक काय झाली झोप कोठे गेली याची त्याला किंचितही आठवण राहत नाही. जो मूळबंदे कोंडला आपानू मागावतो मुरडला, तो सवेची वरी सांकडला फुगू धरी. अर्जुना, नुकत्याच वर्णिलेल्या मूळबंधाने किंवा वज्रासनाने कोंडमारा झाल्याने अपान वायू शरीरात माघार उलटतो आणि दाब बसल्यामुळे त्याला फुगवटा येतो. शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे, मनी पुरीसे झुंजे राहोनिया. त्याचा क्षोभ झाल्याने तो अनावर होतो, त्या कोंडलेल्या जागी गुरगरू लागतो आणि नाभीस्थळी असलेल्या मणिपूर नावाच्या चक्राला मधून मधून धक्के देतो. मग थांबली ती वाहुटळी, सैंग घेऊनी घर डहुळी, बाळपणीची कुहीटळी बाहेर झाली. यावरही थांबवून ठेवलेली वावटळ सगळीच्या सगळी शरीराचा अंतर्भूत ढवळून टाकते व बालपणापासून साचलेली घाण बाहेर टाकते. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे, कफ पित्ताचे थारे उरो नेदी. मग ही अपान वायूची लाट आत सामावणे शक्य नसल्याने कोठ्यात शिरते आणि कफ पित्ताचा ठाव ठिकाणाही उरू देत नाही. धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी, आतली मज्जा काढी अस्थिगत. मग हा उसळलेला अपान वायू रुधिरादी सप्तधातूचे समुद्र उलथून टाकतो, मेदाच्या पर्वताचा चक्काचूर करतो व हाडाच्या गाभ्यातील मज्जासुद्धा बाहेर काढतो. नाडीते सोडवी, गात्रांते विघडवी, साधकांते भेडसावी परी बिहावेना. वायुमार्गाच्या नाड्या मोकळ्या करतो, गात्रे शिथिल करतो आणि नवशिक्या साधकाला भीतीही घालतो, परंतु साधकाने भिवू नये. व्याधी ते दावी सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. तो व्याधी उत्पन्न करतो, परंतु लगेचच त्या नाहीशा करतो आणि शरीरात जे पृथ्वीचे पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवितो. तव एरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनीये. अर्जुना, कोंडलेला अपान वायू असे करतो. दुसरीकडे आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागृत करतो. नागाचे पिले कुंकुमे नाहाले, वळण घेऊन आले सेजे जैसे. नागिनीची पिल्ले कुंकवाने न्हालेल्यासारखे जसे वेटोळे घालून झोपी जावे, तैसी ते कुंडलिनी मोकटी औटवळणी, अधोमुख सर्पिणी निजली असे. त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती लहानशी 3.5 वेटोळे घालून खाली तोंड करून नागिनीसारखी निजलेली असते. विद्युलतेची विडी, वनी ज्वाळांची घडी, पंधरेयाची चोकडी घोटी वजैसी. ती विजेची वाटोळी कडी म्हणजे वलय, अग्निज्वालांची घडी किंवा उत्तम सोन्याचे चकचकीत वेडे. तैसी सुबुद्ध आटली, पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावध होय. तशी ती कुंडलिनी नाभिस्थानी लहानशा पुडात नीट बंधांनी जखडलेली असते. वज्रासनामुळे तिला चिमटा बसतो व ती जागी होते. तेथ नक्षत्र जैसे उलंडले,
की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी. त्या जागी नक्षत्र जसे आकाशातून खाली पडावे, किंवा सूर्याचे आसन मोडावे, किंवा तेजाच्या बीजालाच अंकुर फुटावा. तैसी वेडिया ते सोडिती, कवतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती वेडे सोडीत, सहज लीलेने अंग मोडीत आणि नाभी कंदावर उभी राहते. सहजे बहुता दिवसांची भूक, वरी चेवविली ते होय मिश. मग आवेशे पसरी मुख, ऊर्ध्वा उजू. साहजिकच पुष्कळ दिवसांची भुकेली, त्यातच चिमटून जागृत केल्यामुळे ती आवेशाने तोंड पसरते आणि सरळ उभी राहते. ते तर हृदय कोशा तळवटी, जो पवन भरे किरीटी, तया सगळे याची मिठी देऊनी घाली. अर्जुना, हृदय कोशाच्या खालच्या बाजूस जो वारा भरलेला असतो त्याला आपल्या मिठीत कवळते. मुखीचा ज्वाळी, तळीवरी कवळी, माणसांचा वडवाळी अरगू लागे. मुखाच्या ज्वालांनी खालीवर व्यापते, सर्व कवटाळून माणसाचे घास खाऊ लागते. जे जे ठाय समंस, तेथ आहाच जोडे घाऊस, पाठी एक दोन्ही घास ही आई भरी. जे जे मांसल भाग आहेत व तेथे तिला सहज घास प्राप्त होतात, शेवटी हृदयाचे एक दोन घास घट्ट करते. मग तळवे तळहात शोधी, उर्वींचे खंद भेदी, झाडागे संधी प्रत्यंगावचा. नंतर तळहात व तळपाय यांचा शोध घेते, वरील अंगाच्या मांसखंडाचा भेद करते आणि मग शरीराच्या प्रत्येक अवयवाचा फडशा पाडण्याची संधी पाहते. आधार तरी न संडी, परी नखीचे ही सत्व काढी, त्वचा धुवनी जडी पांजरेशी. तरी आपली जागा सोडित नाही, नखातील सत्व देखील काढून घेते व त्वचा धुवून पुसून काढून हाडांना जाऊन भिडते. अस्थिचे नळे निरपे, शिरांचे हिर ओरपे, तव बाहेरी विरुड करपे रोमबीजांची. हाडाच्या नळ्या निरपून घेते, शिराच्या काड्या ओरपून घेते, त्यामुळे बाहेरच्या बाजूस असलेल्या केसांची वाढ खुंटते. मग सप्तधातूंची सागरी, तहानेली घोटभरी, आणि सवेंची उन्हाळा करी खडखडीत. मग तहानेने पिडलेली कुंडलिनी सप्तधातूच्या समुद्राचा घोट घेते आणि लगेचच शरीराचा खडखडीत उन्हाळा करते. नासा पुटोनी वारा, जो जातसे अंगुळे बारा, तो गळेची धरुनी मागारा अंतू घाली. दोन्ही नाकपुड्यातून 12 बोटे शिरणारा वाराही ती गच्च धरून परत आतल्या बाजूला खेचते. तेथ अधवरतो आकुंचे, ऊर्ध्व तळवते खाचे, तया खेवा माझी चक्रांतजे पदर उरती. अशा स्थितीत खालचा अपान वायू वर अंकुचित होतो व वरचा प्राणवायू खालच्या बाजूला रेटला जातो. या प्राणापनाच्या भेटीत षष्टचक्राचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी तरी दोन्ही तेव्हांची मिळती, परी कुंडलिनी नावेक दूषित होती, ते त्याचे म्हणे परवती तुम्हीची कायसी येथे. वास्तविक प्राण आणि अपान वायू यांचे केव्हाच मिलन झालेले असते, परंतु कुंडलिनी संतापते आणि त्यांना म्हणते, पलीकडे व्हा, तुमचे येथे काय काम आहे. ऐके पार्थिव धातू आगवी, आरोगिता काही नुरवी, आणि अपात तव ठेवी पुसोनिया. अर्जुना, ऐक, यातील रहस्य असे आहे की कुंडलिनी शरीरातील पृथ्वीचे सर्व अंश खाऊन टाकता टाकता काही शिल्लक ठेवीत नाही. ऐशी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊन राहे सुषुम्नेपाशी.
अशा प्रकारे शरीरातील पृथ्वी आणि आप म्हणजे पाणी यांचा फडशा पाडल्यानंतर त्या कुंडलिनीची पूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्ना नाडीजवळ राहते. तेथ तृप्तीचेनी संतोषे गरळजे व मी मुखे तेने तियेचेनी पियुषे प्राणुजिये. तेथे तृप्त होऊन समाधान झाल्यावर कुंडलिनी मुखाने जी गरळ ओकते त्या अमृताने विषानेच प्राणवायू वाचतो. तो अंगी आतुनी निघे परीस ब्राह्य निवुनी लागे ते वेळी कसू बांधिती अंगे सांडीला पुढती. तो प्राणवायू त्या गरळाच्या आगीतून बाहेर पडतो पण आतले व बाहेरचे शरीर शीतल करतो आणि तेथे पूर्वी हरवलेले गात्रातील सामर्थ्य पुन्हा नवचैतन्याने जोमाने भरू लागते. मार्ग मोडीती नाडीचे नवविधपण वायूंचे जाय मनवनी शरीराचे धर्मू नाही. परंतु नाड्यांचे वाहने बंद झाल्यामुळे स्नानभेदाने असणारे वायूचे 9 प्रकार म्हणजेच अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कुकर, देवदत्त आणि धनंजय नष्ट होऊन एकच प्राणवायू उरल्याने शरीर धर्म नाहीसे होतात. इडा पिंगळा एकवटती गाठी तिनी सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे. मग डाव्या आणि उजव्या नाकपुडीतील इडा पिंगला या दोन्ही नाड्या एकवटून तिन्ही गाठी सुटतात. शरीरातील 6 चक्राचे पदर फाडून जातात. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू जो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. असे झाले म्हणजे नाकपुड्यातून वाहणाऱ्या त्या वायूला चंद्र आणि सूर्य यांची उपमा देतात. हे वायू नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत. नाकापुढे धरलेला कापूस हलविण्या इतके वायूचे अस्तित्व उरत नाही. बुद्धीची पुळेका वीरे परिमळू घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. बुद्धीचा विकसितपणा नाहीसा होतो. घ्राणेंद्रियातील गंध ग्रहण करण्याची शक्ती ही कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. तव वरिले काढुनी ढाळे चंद्रमा तुझाची तळे कान वडवणे मिळे शक्तिमुखी. तेव्हा वरच्या बाजूस असलेले चंद्राच्या 17व्या कलेचे अमृताचे तळे हळूहळू कलंडून तिरपे होते आणि कुंडलिनीच्या तोंडाला लागते. तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू. त्या नळीने कुंडलिनीमध्ये जो अमृत रस भरतो आणि तो सर्वांगात शिरून प्राणवायूच्या रूपाने सर्व गात्रात जेथल्या तेथे मुरून जातो. तातलिये मुसे मेन निगोनी जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलेनी. तापलेल्या मुशीतील मेन उडून गेल्यावर ती मूस ज्याप्रमाणे ओतलेल्या धातुरसाने भरून राहते तैसे पिंडाचेनी आकारे ते काळाची का अवतरे वरी त्वचेचेनी पदले पांगरुली असे. त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काय त्वचेचे आवरण असलेले एक कांतीचे तेजच योगाच्या रूपाने प्रगट होते.